म्हण्या, अरे ऑफिसला नाही जायचं का तुला भाऊ? जायचंय. मग काय झालं? असा उदास कोण दिशी राहिला तू? काही झालंय का? थकलोय रे दादा आता. घरात जे काय सुरू आहे ना त्यामुळे चिडचिड होते माझी. मी मान्य करतो की मी चुकलो. मी रागाच्या भरात वल्लरीला नको नको ते बोललो, पण काय करू रे, काळजी वाटते म्हणूनच बोललो ना. त्याचा इतका राग धरलाय तिने मनात की आता बोलतच नाही, लांब जाते माझ्यापासून. म्हण्या, तू शांत हो बघू आधी. अरे काही बी झालं तरी तुम्ही दोघे बी एकमेकांच्या सोबत आहात, ही केवढी चांगली गोष्ट आहे. आणि वल्लरीचं म्हणशील तर तिला थोडा वेळ दे सावरायला. चांगली मुलगी आहे ती. म्हण्या, अरे अशी बायको भेटायला नशीब लागतं, नशीब. बरोबर आहे दादा, पण काहीच बोलू नको तू. मला माहितीये तू त्यासाठी काय कर राहिला आणि ते तुझ्यासाठी काय कर राहिले. अरे नात्यामध्ये चढ उतार येतातच म्हण्या. आमच्यासारखं तर नाही तुझं. माय तर पाहिलं तू ना काय झालं ते. ना पहिलं लग्न टिकलं ना दुसरं लग्न टिकलं. पण तुमचं तसं नाही आहे. तुम्ही दोघं बी एकमेकांच्या सोबत आहात, त्यामुळे सगळं काही चांगलं होईल. तू काही बी काळजी करू नको. ठीक आहे दादा, तू म्हणतोयस तसंच होऊ दे. मला फक्त माझी वल्लरी परत हवी आहे, पहिल्यासारखी. डॉक्टर विधाते आत्ता इथे काय करताय? डॉक्टर, 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 तुम्ही आत्ता इथे काय करताय? हॅलो, नमस्कार डॉक्टर. मी काय विचारतो, तुम्ही आत्ता इथे काय करताय? मी नोट्स, माझ्या ऑब्झर्वेशनच्या नोट्स राहिल्या होत्या काल, त्याच घ्यायला. अरे वा, ये छान झाला की ड्रेस तुला, आणि छान दिसतेस. फक्त थांब. आपण ही ओढणी ना अशी घेऊया, अशी अजून छान दिसते. आता अजून छान दिसते. ताई, मला समजून नाही राहिलं, ही कापडं मला बरोबर कशी काय होई गेली? अगं तू प्रश्न विचारणं बंद करशील का आता नर्मदा? झालंय ना ते महत्वाचं. छान दिसतेस. थांब, मी ना एक फोटो काढते तुझा. फोटो? थांबा, हस, छान स्माइल कर. हे बघ. बाप्पा, अहो, हे मी हात लावला तरी बी हलतंय. हे दुसऱ्या लोकांचे बी चित्र आहेत यात. छान आहे. मला आलीने हे यंत्र पाहिलं ना, तिला खूप आवडेल. तुला आवडलंय ना, मग लालीला पण नक्की आवडेल. ये ना इकडे, बस बस बस. आणि मी काय म्हणते ग, तुझा नवरा तुझ्यावर एवढं प्रेम करतो तर त्यालाच सांग ना मोबाईल घेऊन द्यायला. घेऊन देईल तुला. हो. नर्मदा, तुझ्याबद्दल सांग ना मला जरा. म्हणजे कसं चाललंय तुझं सगळं? संसार कसा चाललाय? खुश आहेस ना तू? हो, बरा चाललाय माझा संसार. माझ्या गावी घट्टेवाडीले माझ्या घरात माझा नवरा असतो, माझी सासू असते. गावाले त्यांले सगळे गंगी मावशी अशी हाक मारतात ना. अच्छा. आणि माझी पोट्टी लाली पहिली
पोट्टीच झाली ना मले. काय ग, तू तुझ्या सासूचं नाव घेतलंस, तुझ्या मुलीचं नाव घेतलंस, नवऱ्याचं नाव नाही सांगितलंस मला. भैरव आहे ना? बाप्पा, अहो ताई, नवऱ्याचं असं कधी कोणी नाव घेतं का? नाही, काहीतरीच काय तुम्ही. बर, मला सांग मग, तुझ्या नवऱ्याची लाकडाची वखार आहे ना ग? खूप कमवत असेल ना तो, खूप पैसे असतील तुझ्याकडे. मज्जा आहे बाबा तुझी, है ना? हो. मला एक सांग, तुझी सासू, तुझा नवरा चांगले वागतात ना तुझ्याशी? हो, छानच वागतात की माझ्याशी. हे आत्याबाई, बाईला आली, खूप गुणाची आहे माईपूर. दृष्ट नको लागायला असा संसार आहे आम्हा सगळ्यांचा. छान चाललंय, मस्त आहे. नर्मदा, सोन्यासारखा संसार आहे असं म्हणतेस, पण मग डोळ्यात पाणी काय? मला सांग, तुला कोणी त्रास देतं का? म्हणजे गावकऱ्यांशी वगैरे भांडण आहे का तुझं? तेजाताई, काय चाललंय तुमचं? का करता तुम्ही हे सगळं? काय चाललंय म्हणजे? आम्ही गप्पा मारतोय. तेजाताई, हे नाही, डॉक्टर विधाते आत्ता तुमच्या घरी काय करताय? काय प्लॅन शिजतोय तुमच्या डोक्यात? लहान काय बोलतोय सर मनोज? असं काही नाही आहे. तेजाताई, तुम्हाला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतोय ते. डॉक्टर विधातेंचा सेशन परत एकदा करण्याचा प्लॅन सुरू आहे ना तुमचा? मला खरंच कळत नाहीये, वल्लरीला त्रास होत असताना का तिच्या जीवाशी खेळताय तुम्ही? मन्या, शांत हो. दादा, हे बघ मनोज, तुला वाटतंय तसं काही नाहीये. अरे लास्ट वॉर्निंग तेजाताई, हे इथेच थांबवा. वल्लरी, तूच सांग यांना की हे सेशन तुला करायचं नाहीये, त्रास होतोय तुला. वल्लरी, मी वल्लरी नाहीये, नर्मदा आहे मी. बघा, मला माझ्या गावाला जायचंय गट्टेवाडीने. भाऊ, मला गावाला सोडा. मी आणि माई लेक आमच्या गावाला परत जातो, तुमच्यामध्ये नाही. पण तुम्हाला आम्हाला जर सोडायचं नसेल ना, तर माझ्या नवऱ्याला बोलवा. पण भाऊ, आम्हाला जाऊ दे आमच्या घरी. नाही राहायचंय आम्हाला इथं. वल्लरी, अगं काय बोलतेस तू? मी वल्लरी नाहीये, मी नर्मदा आहे. सांगा ना, येईल सारखं जवळ येतं ते माया, भावासारखं येत ना ते माया. काऊन असं करता? नाही त्याच्यातही मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि डॉक्टर, तुम्ही स्वतःच्या पेशंटची काळजी घ्यायची सोडून तिच्या हट्टाला बळी पडलात तुम्ही. काय गरज होती हे सेशन घ्यायची? त्याच्यातही तुम्ही तरी समजवायला हवं होतं ना वल्लरीला. मनोज, अरे तू ऐकून तरी घे आम्ही काय म्हणतो. काय ऐकून घेऊ? ऐकायचं काय बाकी राहिलंय? मी वल्लरीला बजावलं होतं, परत बजावलं होतं की हे सेशन करू नको, हे सेशन करू नको, पण नाही ऐकलं तिने. तिला सांगितलं होतं तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीच्या जीवाची पर्वा नाहीये का? किती केलं हो तुमच्यासाठी तिने. तुम्ही तिचा जीव धोक्यात घालायला निघाला. का केलं ते सेशन? कळलं आता सेशन का केलं ते. सेशन करावं लागलं. वल्लरी जेव्हा माझ्याकडे आली होती ना सुरुवातीला की तिला सेशन करायचं हे सांगायला, तेव्हा आधी मी स्ट्रिक्टली नोच म्हणाले होते. मलाही नव्हतं पटलं. पण नंतर तिने हा व्हिडिओ दाखवला तुझा मनोज. हा व्हिडिओ बघितल्यानंतर आय वॉज स्पीचलेस. ती सरळ सरळ मला विनंती करून म्हणाली की माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला, माझ्या नवऱ्याला, माझ्या मैत्रिणींना त्रास झालेला मी नाही बघू शकत. आणि नंतर मला पटलं ती काय म्हणते ते.
आणि म्हणून मी डॉक्टर विधातेंना फोन केला. आणि तू म्हणतोस मला मला वल्लरीची काळजी नाहीये. तू शांत हो जा, यहाँ पे बैठ. हाँ. तूने ये सब जानबूझकर थोड़ी ना किया है. रडू नको तर काय करू. कसं बोलतोय बघ ना. मला माझ्या मैत्रिणीची काळजी नसेल का? मिस्टर मनोज, मी तुम्हाला हेच समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही हायपर झालात आणि मला काही बोलायचा चान्सच दिला नाहीत. सो प्लीज आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका आणि सिच्युएशन समजून घ्या. इथे कोणाची इच्छा असो किंवा नसो, आपल्याला वल्लरी बरोबर अजून एक सेशन तरी करावंच लागेल. वी डोंट हॅव एनी ऑप्शन. चालेल डॉक्टर. ते सेशन तुम्ही आत्ताच्या आत्ता करा प्लीज. हो मनोज, इट्स नॉट पॉसिबल. असं हे सगळं लगेच नाही करता येणार. का का नाही करू शकत सेशन? काय झालंय? मनोज, नीट शांतपणे ऐका मी काय सांगतोय ते. सगळ्यात पहिल्या सेशनला जेव्हा आपण वल्लरीला मागच्या जन्मात घेऊन गेलो तेव्हा ती नर्मदा झाली, पण तिला परत आणण्याकरता आपण खूप प्रयत्न करून सुद्धा काही उपयोग झाला नाही. कसं कोणास ठाऊक, पण तो कावळा आला आणि त्याच्या ओरडण्यामुळे वल्लरी परत नॉर्मल झाल्या. आत्ता सुद्धा मी वल्लरींना मागच्या जन्मात पाठवलं, त्या नर्मदा झाल्या, पण नेमके तुम्ही आलात आणि त्यांना घेऊन गेलात. मे बी तेव्हा वल्लरी नर्मदामध्ये अडकून राहिल्या असतील. मला एक कळत नाहीये की मनोजनी हाक मारल्यावरती त्यांचा आवाज ऐकून नर्मदा जागी कशी झाली. अच्छा, म्हणजे हा सगळा प्रॉब्लेम माझ्यामुळे झालाय डॉक्टर. माझ्यामुळे वल्लरीला त्रास होतोय हा. डॉक्टर, खरं मी वल्लरीच्या काळजीने इतका चिडचिडा झालो ना, मलाच कळत नाही मी काय काय करतोय, काय वागतोय. प्लीज डॉक्टर, एक सेशन घ्या आणि माझ्या वल्लरीला बरं करा प्लीज. मनोज, मी काय बोलतोय ते तुम्हाला समजत नाहीये कदाचित. वल्लरींना मागच्या जन्मात पाठवून त्या नर्मदा झाल्यावरती त्यांना परत वल्लरी कसं बनवायचं याचं जोपर्यंत डिव्हाइस मला मिळत नाही तोपर्यंत मी रिस्क घेऊ शकत नाही. अहो काकी ऐका ना, सोडा ना मला घरी. भाऊ, मला नाही राहायचं इथे. माझं गाव गट्टेवाडी आहे, मला तिथे सोडा ना. मला खरंच नाही राहायचं. माय अगं अशी काय करी राहिली तू? हेच आहे तुझं घर. बघ हे तुझंच घर आहे. अहो नाहीये माघर, मी वल्लरी नाहीये. ओ मला काऊन सारखं वल्लरी बोली राहिले तुम्ही. माझ्या नवऱ्याला समजलं ना बियाडी दुसऱ्याच्या घरामध्ये बाप्या माणूस मला त्या बायको म्हणी राहिलं. मला मारेल तो. मा काही खरं नाही हो भाऊ. मला सोडा ना गट्टेवाडीले, सोडा ना. तुया नवरा? कोण तुया नवरा? हो भाऊ, नवरी यायचं असं नाव कसं घ्यायचं ना. माझं ऐका ना, पण मला खरंच सोडावं. मा गावाले माई लेके लाली मी आणि ती चुकून आलो इथं. तिने बोलू का मी? लाली हे आपल्याला गावाला सोडणारच परत. वल्लरी ऐक मी काय सांगते. पाय तुझ्या लग्नाचा फोटो आहे. पाहिलं माया? काढ रे जरा तो फोटो काढतं.
वल्लरीले दाखवू आपण. काय हे पाय, हा पाय, हा तो या लग्नाचा फोटो आहे. हा बघ, ही तू आहे वल्लरी. हे पाय, आणि हा मन्या, मनोज भांबरे, मा पोरगा, तो नवरा. हा तुमच्या लग्नातला फोटो आहे. आठवतंय का तुला काही बघून? हे दाखव. हे बा वल्लरी, हे बा येतोय तात्या, हा तुझे वडील तात्या, ही तुझी मामी मामा, ही आपली मनीषा, मन्याची बहीण तुझी ननंद, माझी लेक मनीषा. आठवलं? मला काही समजे नाही राहिलं. मला काही आठवत नाही. नर्मदा नर्मदा. वल्लरी 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 वल्लरी, काय झालं तुला? बया हिची तब्येत तर लयच बिघडी राहिली. आता काय करतोय तू? जाणं मनाले बोलव पटकन. वल्लरी उठव, लवकर बोलव रे. उठ ना बेटा, काय झालं तुला? वल्लरी वल्लरी उठ ना. वल्लरी वल्लरी. काय बोलताय तुम्ही डॉक्टर? म्हणजे माझी वल्लरी आता नर्मदाच राहणार? हो डॉक्टर, असं नका बोलू. हे बघा, मी रागाच्या भरात तुम्हाला नाही ते बोललो. खरंच चुकलो मी, माफ करा मला. पण मला असं नव्हतं म्हणायचं. तुम्ही ते सेशन घ्या ना, तुम्ही सेशन घ्या आणि माझ्या वल्लरीला बरं करा. पण प्लीज, मी तुमच्या पाया पडतो. मनोज, माझ्या वल्लरीला बरं करा. मनोज, सावर स्वतःला. टेंशन मत ले यार, टेंशन मत ले, शांत हो जा. हाँ? सब ठीक हो जाएगा. प्लीज डॉक्टर, माझ्या वल्लरीला बरं करा. प्लीज डॉक्टर. म्हणे अरे तडी घरी वल्लरीला काय विरायला पाहिजे ना. काय झालं? अरे तिच्या अंगात नर्मदा आहे ना, तर आई मला बोलली की आपण तिले तुमच्या लग्नाचे फोटो आणि काहीतरी जुन्या आठवणी सांगू, म्हणजे तिला हे सगळं आठवी जाईल. तर ते तर मला घरी सोडा म्हणीसन रडी राहिली. आणि तिला फोटो दाखवले ना, तर ते फोटो पाहिसन तर म्हणजे तिला विचित्र वास व्हायला लागले. आता तर तिला चक्कर बी राहिली. म्हणे अरे लवकर चल घरी लवकर चल. मन वल्लरीले पाहिलं काय झालं. मी तिच्याशी बोलत होते आणि अचानक ती बेशुद्ध पडली. मी झोपवलंय तिला पलंगावर, पण मला काही सुची नाही राहिलं. तू पाहतो का तिला काय झालं? ओ मनाचे डॉक्टर, आम्ही तर चांगला प्रयत्न करत होतो की तिला तिचे जुने दिवस आठवावे. तिच्या लग्नातले फोटो दाखवत होतो. हे तिचे तात्या, हे तिचे मामा मामी, हे तिचे भाऊ बहिणी, पण तिला काहीच आठवत नव्हतं आणि अचानक ती बेशुद्ध पडली. मी तर तिले तिच्या आणि मनाच्या जुन्या आठवणी सांगी राहिलतो, पण त्याचा बी काहीच फायदा नाही झाला. डॉक्टर डॉक्टर, मी तुमच्या हात जोडते, पाया पडते, पण माझ्या वल्लरीला परत आणा डॉक्टर. मी तिला कशी बी वागवते, मी तिला काही बी बोलते, पण मला ही नर्मदा नको. माझी वल्लरीच मला परत पाहिजे. मी तिला कितलं सांगितलं की तू वल्लरी आहे, तू नर्मदा नाही आहे, तू नर्मदा नाही आहे, पण तिला शांत काहीच व्हा. आठवत नाही या डॉक्टर. बस बस. ती सारखं अशीच म्हणते मला माघारी सोडा. हेच आहे ना तिचं घर, कोणत्या घरी सोडून दिलं डॉक्टर. माझी वल्लरी मला परत पाहिजे. काकू, शांत व्हा. शांत व्हा. तुम्ही हे जे सगळं केलं ते चांगल्या हेतूने केलं हे कळतंय मला, पण आपल्याला एक्झॅक्टली हेच नाही करायचंय. बायवा, हेच नाही करायचं म्हणजे मग तिला कळेन कस काय की ती वल्लरी आहे, नर्मदा नाही? असं कशा बोलताय डॉक्टर तुम्ही? डॉक्टर साहब आप क्या करें? मला इतकंच सांगायचंय की वल्लरींना त्या वल्लरी आहेत याची सतत जाणीव किंवा आठवण करून द्यायची नाही. असं कसं? मग काय करायचं आपण? डॉक्टर मतलब? काकू, मला सांगा, आपण फुग्यामध्ये हवा भरली तर फुगा फुगतो, बरोबर? हो फुकतो. आणि त्या फुग्यामध्ये आपण जास्त हवा भरतच राहिलो तर त्याच्यावरती ताण वाढत जातो आणि मग काय होतं? तो फुगा फुटीच आहे. एक्झॅक्टली. आणि आता तुम्ही वल्लरींबरोबर तेच करताय.